प्यारे बच्चों, very very beautiful morning. Even though it is afternoon or good night, still this is the morning when you are watching the lecture. Very good morning, Shweta ji. Very good morning, Payal ji. Very good morning, Tejas ji. Very very good morning to Rohit ji, Yash, and all other offline members ji. Thermodynamics, chapter number 4. प्यारे बच्चों, thermo is related to heat. Dynamics कोणाला माहित नाही याच्यापैकी. Thermo is nothing but heat. Dynamics, heat या शब्दावरती पण एक आय थिंक AIEEE 2005 ला आलेला क्वेश्चन होता. डायनामिक्स इज द कॉज ऑफ द मोशन. सो प्यारे बच्चों, heat in motion you can say. In fact, it is not heat in motion, but heat with motion. आणि त्याचा कॉज डायनामिक्स इज द कॉज ऑफ द मोशन. तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स मध्ये माहिती आहे. सो ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला हीट विथ इनफॅक्ट मोशन नावाचा प्रकार काय आहे तुम्हाला माहिती आहे. मोशन कॉज बाय हीट. क्या बात अनमोल जी. मोशन that has been caused by heat. क्या बात, क्या बात, क्या बात. मिथुन दावाला फील आला मला. ऍब्सोल्युटली करेक्ट बेटा. हीटमुळे मोशन. मी इनफॅक्ट हीट वरती फोकस करून क्वेश्चन काय होता तो एकदा सांगतो. क्वेश्चन असा होता बेटा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. मग त्यामध्ये असं दिलं होतं, हीट ट्रान्सफर बाय बॉडी, हीट गिव्हन टू बॉडी, हीट ऑफ द बॉडी आणि हीट रेडिएटेड बाय बॉडी. सो बेटा, हीट ऑफ द बॉडी इज रॉंग. परत मी एकदा सांगतो, लक्षात ठेवा, तरी लिहून ठेवा. बॉडीला हीट आहे हे वाक्य चुकीचं आहे. इट इज नॉट हीट ऑफ द बॉडी. प्यारे बच्चों, क्लास 8 पासून आपण शिकतोय की एनर्जी ट्रान्सफर लाईक एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉन बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. सगळ्यांना पाठ झाला त्याला. सो एखाद्या बॉडीला हीट नसते, ती एकतर घेते किंवा देते, है की नाही. निस्वार्थी आहे. तुम क्या लेके आए थे, तुम क्या लेके जाओगे. गेटिंग. सो हीट इन मोशन म्हणू शकता. तर हीटला जुन्या काळात 1600च्या काळात फ्लुइड वगैरे म्हणायचे. वी विल नॉट वेस्ट आवर टाइम ऑन दॅट. बालमित्रांनो, हा एक्सपेरिमेंट थंडीच्या दिवसात सगळ्यांनी केलेला आहे. काय होतं हे बघ बर का. ह्या चॅप्टर मध्ये काय शिकायचं थोडंसं कळणं पण गरजेचं आहे आपल्याला. हातावरती हात घासले, फ्रिक्शन झालं, फ्रिक्शनमुळे हीट झाली. इनफॅक्ट हातावरती हात घासले म्हणजे काय केलं, वर्क केलं. बरोबर. हातावरती हात जेव्हा तुम्ही घासताय तर करताय काय, वर्क करताय. राईट. वर्क करताय बाय अप्लाइंग फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क केलं, गरम फील होतं का नाही. येस गुरुजी, गरम फील होतं. गरम म्हणजे काय, हीट. अरे येस ऑर नो बच्चा. इनफॅक्ट क्लास 11th मध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नावाचा मोठा चॅप्टर होता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्यारे बच्चों, हीट हीट म्हणजे काय बेटा, तो वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे. पण कसा, नॉन मेकॅनिकल. कसा, नॉन मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके. नॉन मेकॅनिकल सॉरी, हीट इज व्हॉट, नॉन मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके. एनर्जी ट्रान्सफर होते, पण हा नॉन मेकॅनिकल वे. जसं की मी एखाद्या हाताने फोर्स लावून एखादा ढकलला तर तो मेकॅनिकल वे झाला. तर हा नॉन मेकॅनिकल वे. वर्क काय झालं, हीट. ऍग्री. हातावरती हात घासले तर वर्क केल्यामुळे काय झालं, तुम्ही गॅस चालू करता बरोबर, आणि पाणी बिनी गरम करता, चहा बिया पिता, मजा करता. सो ती जी हीट आहे ती भेटते तुमच्या पाण्याला, है की नाही. तो गरम होतो. जुन्या काळात स्टीम इंजिन्स असायचे बर का. स्टीम इंजिन्स काय करायचे, स्टीम म्हणजे वाफा, वाफेवरती चालणार इंजिन. आता ते बंद झाले, आता काही त्यांची गरज नाही. पण त्याच्या वाफा होत्या, त्या कपलर विपलर रोटेट करायच्या. म्हणजे त्या वाफेतनं भेटलेली जी एनर्जी आहे बरं का, हीट कडून भेटलेली जी एनर्जी आहे. जसं तुमचा चहा गरम होतो बिकॉज ऑफ हीट, आणि मग काय होतं तुमचं वर्क. जसं त्या स्टीम इंजिन्समुळे, स्टीममुळे काय व्हायचं, इंजिन चालायचं. म्हणजेच हीट इंटू वर्क. सो वर्क इंटू हीट अँड हीट इंटू वर्क. हा जो इंटरचेंज आहे, हा जो इंटरचेंज आहे कशाचा, वर्क इंटू हीट अँड हीट इंटू वर्क,
हाच इंटरचेंज आपला चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स. अरे बच्चों, KTG was the chapter, right? Kinetic theory of gases which we have studied. इथे काय केलं आपण? मायक्रोस्कोपिक किंवा मॉलिक्युलर लेवलचा स्टडी केला. कसा केला? मायक्रोस्कोपिक किंवा we can say मॉलिक्युलर प्रॉपर्टी स्टडी केली आपण. आर यू एग्री? छोटासा मॉलिक्यूल, त्याचं मास m घेतलं, बरोबर का नाही? हा. सो मॉलिक्युलर लेवलचा स्टडी केला आपण. RMS स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स वगैरे 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 काय असेल. मायक्रोस्कोप, मायक्रो इज व्हेरी व्हेरी स्मॉल KTG मध्ये. हा चॅप्टर थर्मोडायनामिक्स बेटा. तर थर्मोडी मध्ये वी आर गोइंग टू स्टडी मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. काय स्टडी करायचं बच्चा आपल्याला? मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. मॅक्रो म्हणजे काय? मोठ्या. अरे बाबा, मायक्रो म्हणजे स्मॉल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, मॉलिक्यूल, बिलिक्यूल, बारीक बारीक पार्टिकल, जे समजा माती आहे, मातीचं जे बारीक बारीक छोटे छोटे पार्टिकल आहे, तुम्ही त्याला काय बोलणार? मायक्रोस्कोपिक. छोटा आहे ना तो, अर्थात मायक्रोस्कोपने पाहावा लागतो, इतका छोटा. मॅक्रो म्हणजे मोठा. तुमचा टीव्ही, फॅन, टेबल, स्वतः तुम्ही सगळे काय आहात? यू आर बिग पर्सन्स, बिग ऑब्जेक्ट. मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायच्या. म्हणजे कोणत्या सर? मग त्यामध्ये आला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास ऑफ द गॅस, नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस. चला, ह्या दोन चॅप्टर मधला फरक आय होप यू आर व्हेरी क्लिअर. थर्मो, हीट इन द मोशन, हीट कॉज ड्यू टू मोशन, मोशन कॉज ड्यू टू हीट. अनमोलने सांगितल्याप्रमाणे वर्क हीट मध्ये, हीट वर्क मध्ये. हा जो इंटरचेंज हा आपला चॅप्टर आहे. हीट हा नॉन मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे. गेटिंग? आणि महत्वाची गोष्ट काय की मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या. स्क्रीनशॉट लिया जाए. डन. चलो आता बेटा, we will now study the thermal equilibrium. आपली पहिली कॉन्सेप्ट आहे बेटा, थर्मल इक्विलिब्रियम. ओके, what do you understand? What do we mean by thermal equilibrium? Okay, just a minute बेटा. Thermal equilibrium. Thermal means heat and equilibrium. More than 90% students ह्या कॉन्सेप्ट मध्ये चूक करतात. नीट लक्ष दे बेटा. व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम कळण्यासाठी अगोदर मी असं म्हणू का, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आपल्याला कळणं थोडंसं गरजेचं आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? मी आता लिहितोय तर माझा जो पेन आहे तो मोशन करतोय का नाही? मग त्याला इक्विलिब्रियम पोझिशन म्हणू शकतो का आपण? नाही. सर व्हॉट अबाउट मेकॅनिकल इक्विलिब्रियम? प्यारे बच्चों, आपण क्लास 11 मध्ये लॉज ऑफ मोशन बिशन शिकायचो, आहे का नाही? ही स्ट्रिंग आहे, हा हसता खेळता नन्नासा मुन्नासा प्यारासा बंदर मामा आहे जो चीक 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 दोरीला लटकलाय. काय खायचंय त्याला? त्याला वरती बनाना खायचे, राईट? आता हा दोरीला लटकलाय, हा जो बंदर मामा आहे हा दोरीला लटकलाय. दॅट मीन्स कॅन आय से ही इज बॅलन्स्ड, ही इज इन द बॅलन्स्ड पोझिशन. तुम्ही पण आता मस्त आता रोहित पण झोपलेला आहे, तेजस पण झोपलेला आहे. दे आर इन द इक्विलिब्रियम पोझिशन. मीन्स ऑफ बेटा, all the bodies which are in the equilibrium, mechanical equilibrium, they assist that की नेट फोर्स ऍक्टिंग ऑन देम इज 0. त्यांच्यावरचा नेट फोर्स 0 आहे. लेक्चर जॉईन झाल्या बाल मित्रांनो माइक म्यूट करत जा, अदरवाइज होल क्लास गेट्स डिस्टर्ब्ड. ओके, so प्यारे बच्चों, net force acting on the body is 0 in the x direction, in the y direction, in any direction. F net is 0. Also net torque is also 0.
बेटा नेट टॉर्क ऑल्सो झिरोचा अर्थ काय झाला की बॉडी नो हालिंग नो डोलिंग, ती गोल पण नाही फिरू शकत. जसं की मी आता एकदम राष्ट्रगीत चालू आहे, मी एकदम उभा आहे, मी ना डावीकडे हलू शकतो ना उजवीकडे. ऊपर भी नहीं नीचे भी, ओ भाई जरा इक्विलिब्रियम मेंटेन करो. हलायचं पण नाही. क्लिअर आहे? इट्स दॅट इझी. हा झाला मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सो बेटा थर्मल इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट? एक्झाम्पल घेऊ आपण, सो दॅट एकदम मस्तपैकी तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजून जाईल. बघा मी काय केलं, एक सिस्टीम कन्सिडर केली. पहिली गोष्ट बेटा, वेनेवर आय विल से सिस्टीम अँड द सराउंडिंग, हे दोन शब्द बरं का. वेनेवर आय विल से सिस्टम, सो बालमित्रांनो, सिस्टीम कॅन बी रिअल ऑर इमॅजिनरी. कशालाही मी सिस्टीम म्हणू शकतो. मी माझ्या बॉडीला सिस्टीम म्हणू शकतो. चल इमॅजिनरी असा स्पिअर बोललो, इमॅजिन करा सिस्टम विथ द बाउंड्री. सो ही बाउंड्री इनफॅक्ट सिस्टम म्हणण्यापेक्षा ही जी बाउंड्री आहे तिला मी रिअल गेली नाही ती इमॅजिनरी गेली. एखादं कंटेनर आहे तर कंटेनरच्या भिंती काय झाल्या, वॉल, म्हणजे ती बाउंड्री झाली. मी बोललो की असं एक इमॅजिनरी स्पिअर आहे, करा इमॅजिन, तर केलं इमॅजिन. सो बाउंड्री ही इमॅजिनरी असेल ना तर रिअल, वी हॅव टू इमॅजिन, नाही का. मग याच्या आतमध्ये मी बोललो सिस्टम, नाही का, एखाद्या कंटेनर मध्ये गॅस आहे सिस्टम, आणि इतर सगळं काय असतं सराउंडिंग. सो प्यारे बच्चों, यू आर ऑब्झर्विंग दिस बाउंड्री, ठीक है ना. सो दिस बाउंड्री इज इडियाबेटिक. ही जी बाउंड्री आहे ती कशी आहे बेटा, इडियाबेटिक. सर इडियाबेटिक म्हणजे काय, लाईफ मध्ये पहिल्यांदाच ऐकलंय. तर बेटा इडियाबेटिकचा अर्थ आहे नॉन कंडक्टिंग, थर्मोस्टॅट सारखं. इडियाबेटिकचा अर्थ काय असतो, नॉन कंडक्टिंग. आठवतंय का, अथर्मॅनस आणि डायथर्मॅनस. अथर्मॅनस म्हणजे काय बेटा, ओपेक टू हीट रेडिएशन्स. लक्षात ठेवा, एडियाबेटिकचा अर्थ काय, नॉन कंडक्टिंग. बेटा नॉन कंडक्टिंग मीन्स व्हॉट, समजा आपण अज्युम केलं की आता इथं इथं आतमध्ये गॅस आहे, ओके, इथं आतमध्ये काय बेटा, सिस्टम किंवा गॅस, ओके. सिस्टम काही पण असू शकते. चलो लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ गॅस. आतमध्ये सिस्टम आहे, तर बेटा माझी सिस्टम इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग असं मला म्हणायचं असेल. माय सिस्टम इज इन द थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग असं जर मला म्हणायचं असेल तर द मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज लाईक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, mass of the gas and number of moles of the gas must be constant. नीट लक्ष द्या. थर्मल इक्विलिब्रियम आहे असं कधी म्हणता येईल मला, मी इथं लिहिण्याचा प्रयत्न करतो. मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या, पी, व्ही, टी, mass of the gas, number of moles of the gas remains constant, remains constant for infinite time, for infinite time. ठीक आहे ना, इथं टाइमचा काही संबंध नसतो, टाइमचा अभ्यास नाही, काही मोशन बिशन नाही, किती वेळ करता वगैरे, इन्फायनाइट टाइम. एखादी बॉडी, एखादी सिस्टम ही सराउंडिंग सोबत, एडियाबेटिक बाउंड्री ना, बाहेर काय जे असेल ते सगळं सराउंडिंग आहे. सो माझा गॅस, माझी सिस्टम सराउंडिंग सोबत थर्मल इक्विलिब्रियम आहे, थर्मल इक्विलिब्रियम मेंटेन करते. मीन्स व्हॉट, की ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत पी, व्ही, टी, एम, एन, दे आर रिमेनिंग कॉन्स्टंट फॉर इन्फायनाइट टाइम. मीन्स व्हॉट सर, नीट लक्ष द्या की तो जो प्रेशर आहे तो ना कमी होणार ना जादा होणार, म्हणजे ना बॉइल्स लॉ, ना चार्ल्स लॉ, ना गी लुसॅक्स लॉ, ओके, कोणताही लॉ नाही चालणार. प्रेशर कमी, व्हॉल्यूम जादा, काहीच नाही, काहीच नाही. इकडे बघ, प्रेशर ना कमी ना जादा, व्हॉल्यूम ना कमी ना जादा, तसाच राहायला पाहिजे. टेम्परेचर तेवढंच 50 डिग्री, 50च डिग्री, ना परत 52 व्हायला पाहिजे ना 48 व्हायला पाहिजे. मास ऑफ द गॅस 5 ग्रॅम आहे, 5च ग्रॅम, ना कमी ना जादा. नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस 22.5 आहे, 22.5च.
आय एम व्हेरी सॉरी, ते 22.5 नसतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट इज द इंटिजर. 5 मोल ऑफ द गॅस. 5 मोल. आर यू अंडरस्टँडिंग? अनंत काळासाठी दे हॅव टू बी कॉन्स्टंट अँड देन वी कॅन से अ सिस्टम इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. ओके, जसा हा होता एफ नेट इज 0 आणि टॉर्क नेट इज 0, देन वी कॅन से सिस्टम इज इन द थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट यस टाईप करा की तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळाला की नाही कळाला. तरच आपण पुढे सरकू शकतो बालमित्रांनो. बरं पटकन. हॅव यू गाईज अंडरस्टूड दिस? हॅव यू गाईज अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम? एक सिस्टम ला दुसऱ्या सिस्टम सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहायचं म्हणजे दोघांचं टेम्परेचर सेम, हा फक्त गैरसमज आहे, हा निव्वळ गैरसमज आहे. एक सिस्टम सराउंडिंग सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असू शकते जेव्हा तिच्या ह्या प्रॉपर्टीज सेम आहे. गेटिंग? आता बघ, फॉर टू सिस्टम्स आय वॉन्ट से दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. आता लक्ष द्या, मी आता एक सिस्टम घेतला. सिस्टम वॉज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग, राईट? आता मी दोन सिस्टम्स घेतो. सो मगाशी काय शिकलो आपण? मगाशी काय शिकलो? वन सिस्टम कॅन बी इन थर्मल इक्विलिब्रियम. हे वाक्य का लिहून दिलं? तर बऱ्याच जणांच्या डोक्यात असं असतं की कंपॅरिझन, सर एक बॉडी 20 डिग्रीला, दुसरी बॉडी 20 डिग्रीला, थर्मल इक्विलिब्रियम. एक बॉडी सुद्धा असू शकते. इट्स नॉट मॅटर ऑफ टेम्परेचर, इट इज द मॅटर ऑफ पी, व्ही, प्रेशर, ऑल द मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज सेम. सो एक सिस्टम कॅन बी इन थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे ना? एक सिंगल सिस्टम सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असू शकते. काय कंडिशन आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास ऑफ द गॅस अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस मस्ट बी कॉन्स्टंट. झालं? आता सेकंड पॉइंट किंवा सेकंड एक्झाम्पल. बाल मित्रांनो, सपोज आय एम हॅव्हिंग, सपोज माझ्याकडे दोन सिस्टम घेतले मी आता, बरं का? हे दोन लिक्विड, दोन काय जे असेल, आता सिस्टम कळलं सगळ्यांना. मग ते सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, आपल्याला फक्त सिस्टम बोलायचं. आणि आपण इथे माहिती तुम्हाला गॅसचा स्टडी करतोय, राईट? आता मी काय केलं? आय एम कन्सिडरिंग टू सिस्टम्स. आय एम कन्सिडरिंग टू सिस्टम्स. ओके, दिस इज माय सिस्टम ए आणि दिस इज माय सिस्टम बी. आर यू गेटिंग? किंवा दोन गॅस असं कन्सिडर करा, इकडे ऑक्सिजन आहे, तिकडे नायट्रोजन आहे, नो इश्यू. समजा याचा प्रेशर, हे सगळे 1 1 आहे, हे सगळे 2 2 आहे, बरं का? प्रेशर ऑफ द सिस्टम इज पी ए. समजा 1 ऍटमॉस्फेरिक असेल, तर हा 2 ऍटमॉस्फेरिक. इथला प्रेशर पीबी, इथला व्हॉल्यूम व्ही ए, याचा व्हॉल्यूम पीबी, याचं टेम्परेचर टी ए, याचं टेम्परेचर टीबी, याचं मास एम ए, याचं मास एम बी. मोल्स ऑफ द गॅस याचे 4 आणि याचे 9. सॉरी, ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस याचे काहीतरी आणि याचे काहीतरी. बट द बाउंड्री इज इडियाबेटिक विच इज नॉन कंडक्टिंग. ही जी बाउंड्री आहे बेटा, ना सिस्टम सोबत हे हिट देऊ शकतात, घेऊ शकतात, ना स्वतःला सुद्धा ट्रान्सफर करू शकतात. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? एडियाबेटिक बाउंड्री आहे. कशी बाउंड्री आहे? एडियाबेटिक बाउंड्री आहे. आय एम अगेन अँड अगेन रायटिंग एडियाबेटिक. चा अर्थ काय असतो? नॉन कंडक्टिंग. म्हणजे काय? दे कॅनॉट कंडक्ट हीट. ना ते सराउंडिंगला देऊ शकतात, ना सराउंडिंग कडनं घेऊ शकतात. सराउंडिंग हॉट असो, कोल, काही घेणं देणं. नॉन कंडक्ट. ना ते आपापसात हीट देवाण घेवाण करू शकतात, काहीच संबंध नाही. आर यू अंडरस्टँडिंग? नाव I have to say that these two systems are in thermal equilibrium with them as well as with surrounding. Why? Because अनंत काळासाठी त्यांच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज सेम आहे. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, मोल्स, एव्हरीथिंग. आर यू अंडरस्टँडिंग? आणि मग आता मी म्हणू शकतो टू or more systems can be in thermal equilibrium
with each other, with each other and surrounding, and surrounding. What is provided? Once again, its state must be constant. म्हणजेच pressure, volume, temperature, mass of the gas, number of moles of the gas must remain constant of each body. फटाफट येस टाईप करा, अदरवाईज मी लेक्चर पुढे घेऊन जाणार नाही. बोला, मला तुम्हाला समजतंय का नाही? तुम्हाला समजतंय की नाही? थर्मल इक्विलिब्रियम मी एकदम व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलंय की नाही? त्यावरती झिरो थ्रो आहे. इथून पुढे लॉसचा खेळ सुरू होईल. बोला रे माझ्या कंजूस बालमित्रांनो, हे कळालंय का तुम्हाला? तो एकटा सागर येस बोलला, बाकीच्यांचं काय? लेक्चरला कोण कोण आहे आज? अरे बापरे, 10 जण आहे आज. आकांक्षा, अंचल, अनमोल, आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? साहिलचं ठीक आहे, साहिलचं आता वय झालंय, त्याला ते जास्त टायपिंग नाही जमत. गणेशजी व्हेरी गुड मॉर्निंग. देव माणूस इज ऑल्सो देअर. पाहुणे कलाकार श्वेता इज अंडरस्टँडिंग, एव्हरीबडी अंडरस्टँडिंग. रिप्लाय यायची बंद झाली का काय? आय एम अज्युमिंग यू हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. गेटिंग डन विथ द स्क्रीनशॉट. अच्छा, झिरोथ लॉ. सगळ्यात पहिला क्वेश्चन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, आणि मग हे झिरोथ लॉ का? तर बेटा थर्मोडायनामिक्स मध्ये एका कोणत्या सायंटिस्टचं डेडिकेशन नाहीये. जसं न्यूटनच्या लॉ मध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ. एकट्याने तिन्ही लॉ काढले मोशनचे. मोशनचेच नाही, मरणाचे लॉ आहे. जगातल्या 80% संशोधनामध्ये न्यूटन आहे. हीट मध्ये सुद्धा न्यूटन आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, इथे न्यूटन सुद्धा होता. बट सगळ्या सायंटिस्टचं डेडिकेशन आहे. तर सगळ्या सायंटिस्टने काय केलं? पहिला लॉ डेव्हलप केला, तो झाल्याच्या नंतर दुसरा लॉ डेव्हलप केला, आणि तो झाल्याच्या नंतर लक्षात आलं, जसं की फिरायला जायचंय, आधी पप्पा निघाले, नंतर मम्मा निघाली, पुढे गेलो लक्षात आलं अरे पिल्लू तर घरीच राहिलं. सो दॅट पिल्लू इज नथिंग बट झिरोथ लॉ. नंतर लक्षात आलं की अरे हा, याला घेणं गरजेचं आहे. मग आता पहिला आकडा टाकला होता, दुसरा आकडा टाकला होता, याला आकडा काय टाकायचा? त्याला काय टाकला? झिरोथ लॉ. जसं आपण एक मॅथ मध्ये सोडवताना dy बाय dx ला 1 लिहितो, डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर ला 2 लिहितो, आणि वापरायचं असतं गिवन इक्वेशन तर आपण त्याला स्टार नाव देतो. आर यू अंडरस्टँडिंग? सो बाल मित्रांनो, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ठीक आहे ना? सो व्हॉट इज झिरोथ लॉ? बेटा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, मग नंतर एकदम मस्त वगैरे डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. झिरोथ लॉ काय सांगतो की समजा तुमच्याकडे इन दिस वे, असं करू आपण, 3 सिस्टम आहे किंवा 3 गॅस आहे, 3 लिक्विड आहे, असं अजूम करा, जे तुम्हाला आवडेल तसं. सपोज 3 लिक्विड आहे, ए बी सी, 3 सिस्टम आहे. सो बेटा हा जो ए, दिस ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी. सपोज दिस ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी. जेव्हा हे वाक्य बोलणार मी की ए हा सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, चा अर्थ काय झाला बेटा? चा अर्थ असा झाला की दोघांचं टेम्परेचर सेम आहे का? नाही, दोघांच्या प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग कशा आहेत बेटा? कॉन्स्टंट. सपोज सी इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द बी, बरं का? चा अर्थ काय झाला की ह्या दोघांचा थर्मल इक्विलिब्रियम आहे. मग जर ए हा सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम आहे, बी हा सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम आहे, तर ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. सो ह्या सगळ्या गोष्टींचा सार एकच आहे बेटा, की थर्मल इक्विलिब्रियमचा अर्थ फक्त टेम्परेचर ऑफ फर्स्ट बॉडी, टेम्परेचर ऑफ सेकंड बॉडी असं नव्हे. थर्मल इक्विलिब्रियमचा अर्थ असा आहे की द स्टेट मस्ट बी कॉन्स्टंट. म्हणजेच त्या सगळ्या प्रॉपर्टीज पी व्ही टी एम ह्या सगळ्या काय असल्या पाहिजे? कॉन्स्टंट. इफ, त्याचं मी स्टेटमेंट लिहितो तुम्हाला, मे बी आपल्या एक्झाम मध्ये 1 मार्क लिहू शकता. इफ एनी टू बॉडीज कंसात तुला कळण्यासाठी आपला एक्झाम्पल लिहितो, ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, with
थर्ड बॉडी with third body कोण आहे आपली सी then those two bodies then those two bodies A and B are also in thermal equilibrium. Getting? या चॅप्टर मध्ये काय नाही, जरा थोडासा बरासा थेरी पार्ट आहे. सो इट मे बी feeling that it is boring, पण कन्सेप्ट वरती क्वेश्चन्स येत असतात. सो इट इज माय ड्युटी टू एक्सप्लेन ऑल द कन्सेप्ट्स. A is in thermal equilibrium with the C. B is in thermal equilibrium with the C. Then A and B is also thermal equilibrium with the C. A ने C सोबत मैत्री केली. कोणतरी बी होता, त्याने सुद्धा C सोबत मैत्री केली. आणि मग आता हा C काय बोलला, बाल मित्रांनो, you are also my friend, you are also my friend, let's become friend with one another. It is that simple. एक बेस्ट एक्सप्लेनेशन I would like to give. प्यारे बच्चों, याचं एक ब्युटिफुल एक्सप्लेनेशन बघा. मी काय करतो, एक वरती सी आहे बॉडी, हे खाली तुमची ए आणि बी. ओके, आता बाळा नीट लक्ष दे. आपण काय केलं, ही जी ए आणि बी मधली बाउंड्री आहे ही कंडक्टिंग ठेवली, कारण यांची मैत्री करायची आपल्याला नंतर, बरं का. ह्या बाउंड्रीला असं दाखवू आपण कंडक्टिंग. बघ, ही सिस्टम ए, ही बी आणि ही सी, बाकी सगळं एडियाबेटिक आहे. बघा नीट लक्ष दे, बाकी सगळं एडियाबेटिक. एडियाबेटिकचा अर्थ काय बेटा, नॉन कंडक्टिंग. नॉन कंडक्टिंग मीन्स नो एक्सचेंज ऑफ हीट, हीट कॅनॉट बी ट्रान्सफॉर्म. पहिल्याकडून दुसऱ्याकडे नाही, दुसऱ्याकडून पहिल्याकडे नाही, बरं का. इथे काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय बेटा मी, नीट लक्ष दे. इथे या डायग्राम मध्ये मी ही जी बाउंड्री दाखवण्याचा प्रयत्न आहे, उभं दाखवू का, लक्ष दे. हे बघ, ही जी बाउंड्री दाखवली ना बेटा, ही एडियाबेटिक आहे. एडियाबेटिक आहे. एडियाबेटिकचा अर्थ काय बेटा, नॉन कंडक्टिंग. नॉन कंडक्टिंग. अच्छा, नॉन कंडक्टिंग म्हणजे काय सर, हीट कॅनॉट ट्रान्सफर, क्यू कॅनॉट ट्रान्सफर. क्लिअर आहे बच्चा, हीट कॅनॉट ट्रान्सफर, एडियाबेटिक बाउंड्री. द्यायची पण नाही आणि घ्यायची पण नाही, असा ह्या बाउंड्रीचा अर्थ आहे. इथं मध्ये डॉट 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 दिसतंय ना बेटा तुला, ओके. टिक 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 टिक. प्यारे बच्चों, दिस इज कॉल्ड एज कंडक्टिंग. ओके, कंडक्टिंगला अजून एक शब्द आहे, चुकून हुकून कधी जर का एखाद्या एक्झाम मध्ये आला तर, डायथर्मिक. काय बोलतात बेटा, डायथर्मिक. ओके, डायथर्मिकचा अर्थ आहे कंडक्टिंग. डन. कंडक्टिंग म्हणजे काय बच्चा, क्यू कॅन बी ट्रान्सफर्ड. क्लियर है बेटा, बाउंड्रीचा अभ्यास क्लियर है, यस सर. सो प्यारे बच्चों, मी 3 सिस्टम्स इथे दाखवल्या, ए बी आणि सी. आता नीट लक्ष दे. सपोज आपली जी सिस्टम वरती सी आहे आणि ही सिस्टम आहे, तर व्हॉट आय एम गोइंग टू से इज ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द इच अदर. बरं का, ए आणि सी ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे काय बेटा, ए अँड सी आर इन द थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे काय, त्यांच्या प्रॉपर्टीज अनंत काळासाठी सेम राहतील, विल नॉट. म्हणजे समजा आपण बाउंड्री कंडक्टिंग केली, काय केलं बघ बरं का, सी पासून ए पर्यंत बाउंड्री कंडक्टिंग केली. मग आता काय होईल, समजा सी गरम आहे आणि ए गार आहे, तर जो गरम आहे तो गारला हीट देईल, दोघांचं टेम्परेचर सेम होऊन जाईल. आर यू अंडरस्टँडिंग. सपोज सी आणि बी आर इन द थर्मल इक्विलिब्रियम. लेट्स अज्युम की या दोघांमध्ये ट्रान्सफर झाला, अज्युम करा. सो दिस बी किंवा ए विथ सी आणि बी विथ सी असं म्हणतो, बी विथ सी, दिस इज ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम. ओके, देन
अज्युम करा की सी गरम होता, सी ने काहीतरी माल बी ए ला दिला, काहीतरी माल बी ला दिला, आफ्टर गेटिंग थर्मल इक्विलिब्रियम आणि सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सेम झाल्या. आता काय होईल की ए आणि बी ह्या दोघांची प्रॉपर्टी कशी कंडक्टिंग. चल टेम्परेचरच्या बाबतीत एक्झाम्पल घेऊ. समजा सी 90 डिग्रीला होता. किती डिग्रीला? 90 डिग्रीला. मग सी ने हीट दिली ए ला आणि दोघांचा थर्मल इक्विलिब्रियम झाला 60 ला, म्हणजे टेम्परेचर 60 पर्यंत आलं. याने बी ला सुद्धा हीट दिली, व्हॅल्यू लिहितो 90 होता बरं का, आणि तुमचा ए 30 ला होता आणि हा जो बी आहे हा 40 ला होता बरं का. आता नीट लक्ष दे. झालं काय, तुमच्या त्या सी ने ए ला हीट दिली, ऑब्विस आहे ना, दोघं बॅलन्स होतील ना थोड्या वेळाने. सो हा 30 चा 45 झाला, हा 30 चा काय झाला बेटा, 30 चा 45 झाला. ऍग्री. नंतर या सी ने बी ला सुद्धा हीट दिली आणि हा सुद्धा 40 चा काय झाला बेटा, लेटेस्ट 42 झाला. 40 चा काय झाला, 42 झाला. सो सी ने याला पण माल दिला, याला पण माल दिला, दोघांची पण हीट एनर्जी वाढली, दोघांचं पण टेम्परेचर वाढलं. आणि ही बाउंड्री कशी ठेवली आपण, कंडक्टिंग. ठीक आहे, हे आता एकमेकांमध्ये हीट ट्रान्सफर करू शकतात. सो या दोघांमध्ये गरम कोण आहे, 45 वाला हा ए आणि हा. मग आता 45 आणि 42 हा याला देईल आणि सपोज 43 ला काय झालं प्यारे बच्चों, इक्विलिब्रियम झाला. आर यू अंडरस्टँडिंग. सो ए आणि बी दोघं कितीला आले, 43 ला. परंतु हा सी कितीला आहे बघ ना, एडियाबॅटिक बाउंड्री आहे, सी कितीला आहे, याने याला दिली, याने याला दिली, दोघांना हीट देऊन समजा आपण अज्युम करू याने हीट दिल्याच्या नंतर हा 60 डिग्रीला आला. सो अनंत काळासाठी, हा सगळा खेळ संपल्याच्या नंतर अनंत काळासाठी हा 60 डिग्रीलाच राहील तुमचा सी. ऍट द एंड ए आणि बी बोथ विल बी ऍट 43 डिग्री. ऍट द एंड ए अँड बी विल बी ऍट 43 डिग्री. हा 60 लाच राहील, हे दोघं कितीला, 43 ला, कारण याने याला दिली, याने याला दिली आणि शेवटी दोघांनी आपापसात मॅनेज केलं, टेम्परेचर मॅनेज केलं 43 ला. सो प्यारे बच्चों, आता याचा अर्थ असा झाला की ए वॉज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी, बी वॉज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी. ऍट द एंड दोघं बॅलन्स झाले. सो ऍट द एंड ए अँड बी या दोघांचा थर्मल इक्विलिब्रियम झाला. कळलं? स्क्रीनशॉट घ्या आणि मला सांगा, थर्मल इक्विलिब्रियम नंतर त्याचा वापर करून हा झिरोथ लॉ तुम्हाला सर्वांना कळालाय का नाही कळाला? पटकन बोला.